नाही, प्लीज मला थोडा वेळ असंच बसू दे. मला काहीच प्रश्न नको विचारूस प्लीज. ती फक्त एवढंच बोलते, पण तेही रडतच आणि हक्काने बोलते. ठीक आहे, मी तुला काहीच नाही विचारत, पण प्लीज तू रडू नको ना. तो बोलतो, पण ती त्याला काहीच प्रत्युत्तर देत नाही. हो, पण तिच्या रडण्याचा वेग आणि आवाज थोडा कमी मात्र झाला होता. बराच वेळ ती दोघं तशीच एकमेकांच्या मिठीत बसून होती. मयुरी रडता रडताच त्याच्या सुरक्षित प्रेमळ उबदार मिठीत झोपी गेली होती. पण अनय मात्र टक्क जागा होता आणि विचार करत होता की अशी कुठली गोष्ट आहे जी मयुरीला इतका त्रास देते. खूप वेळ झाला अनयला आत जाऊन, तरी त्या दोघांचा आतून काहीच आवाज येत नाही. हे पाहून वेदा तिथे रूममध्ये येते, तर आत अनयच्या मिठीत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मयुरी झोपली होती. तर अनय कसल्याशा विचारात एकटक समोरच्या भिंतीकडे पाहत होता. वेदाने हळूच कसलाही आवाज न करता अनयच्या खांद्यावर हात ठेवला. तसं तो त्याच्या विचारातून बाहेर आला आणि त्याने एकदा वेदाकडे तर एकदा झोपलेल्या मयुरीकडे पाहिले. ती झोपलीये, तू तिला किती वेळ असंच घेऊन बसणार आहे? तिला तिच्या रूममध्ये झोपव आणि तूही आज इथेच थांब. खूप रात्र झाली आहे आता. वेदा अगदी हळू आवाजात बोलते. अनय इतकंच बोलतो आणि मयुरीला तसंच मिठीत उचलून घेतो. मयुरीची रूम? अनय तिला म्हणतो. माझ्या मागे ये. वेदा त्याला रस्ता दाखवत बोलते. अनय तिच्या मागे जातो. वेदा त्याला रूमचं दरवाजा उघडून देते. आंटी, मला तुमच्याशी बोलायचं आहे. अनय तिथून जाणाऱ्या वेदाला बोलतो. मलाही बोलायचं आहे तुझ्याशी, पण आधी तू तिला झोपव. मी इथेच बाहेर हॉलमध्ये आहे. वेदा तिथून निघून गेली म्हणून तोही आत येतो. तिला बेडवर एका बाजूला झोपवतो, तिच्यावर पांघरून घालतो आणि तिच्या कपाळावर ओठ टेकून रूम बाहेर निघून जातो. हॉलमध्ये वेदा त्याची वाट पाहत बसलेली होती. तिच्यासमोर जाऊन बसतो. अनय, तुमच्या दोघात नक्की सगळं ठीक आहे ना रे? त्याला आलेलं पाहताच वेदा विचारते. हो आंटी, नक्कीच आमच्यात सगळं काही ठीक आहे. कदाचित भावना आत्याचं श्राद्ध परवा असल्याने ती इतकी डिस्टर्ब असेल. असू शकतं. बरं, तू येणार आहेस ना परवा? हो आंटी, मी, दद्दू आणि आयुषही येणार आहे. त्यांना मयुरीलाही भेटायचंय आणि श्राद्धाच्या पूजेलाही उपस्थित राहायचंय. पण त्यांची ओळख? आंटी, त्याची सगळी जबाबदारी माझी. पण आंटी, मला तुमच्याशी मिस्टर अभिराज जाधवबद्दल बोलायचंय. दादाबद्दल? काय बोलायचंय तुला अनय? आंटी, मी खूप समजावलं त्यांना की मयुरीपासून दूर राहा, पण ते ऐकतच नाही. सारखं तिला भेटण्याचा, तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करता. अशाने ती आमच्या शत्रूच्या नजरेत यायला वेळ लागणार नाही. अनय काहीसं नाराजीने तर काहीसं रागात बोलतो. मी समजू शकते अनय तुझी काळजी, पण तो खूप हट्टी आहे रे. मला माहीत आहे, तो मयुरीच्या जवळ येण्याचा प्रयत्न यासाठी करतोय कारण ती त्याच्या साधनासारखी दिसते असं त्याला वाटत असणार, आणि यामुळेच तू कितीही दूर लोटायचा प्रयत्न केला तरी तो नाही ऐकणार. एकतर तुला त्याला सत्य परिस्थिती सांगावी लागेल, नाहीतर तुला त्याला तिचं सत्य सांगावं लागेल. त्याशिवाय तो तिच्यापासून दूर जाणार नाही. कदाचित मयुरी ही भावनाची मुलगी आहे हे समजल्यावर तो स्वतःहून तिला दूर लोटेल. सॉरी आंटी, पण मी तुम्ही दिलेले दोनही पर्याय नाकारतोय. मला नाही पटले ते. ठीक आहे, मग तू विचार कर यावर आणि ठरव तुला काय करायचंय ते. मी तुला हवी ती मदत करायला तयार आहे. वेदा तिच्या जागेवरून उठत बोलते. आता झोप तूही, खूप उशीर झाला आहे, म्हणत त्याही त्यांच्या रूममध्ये निघून जाता. अनही मयुरीच्या रूममध्ये निघून येतो आणि झोपलेल्या मयुरीला मिठीत घेऊन झोपी जातो. सकाळी मयुरीला जरा उशिराच जाग आली. तिने हळूच डोळे उघडले तसं रात्रीची पूर्ण घटना तिच्या नजरेसमोर आली. तिच्यासाठी अनय इतक्या रात्री तिथे आलेला हे आठवताच तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. तिने रूमवर नजर फिरवली, पण तिथे ती एकटीच होती. हे पाहून मात्र तिचं मन खट्टू झालं. काल मी त्रासात आहे हे समजताच अनय माझ्यासाठी इतक्या रात्री इथे आला. मला त्रासात पाहून त्यालाही त्रास होत होता. मला रडताना तो पाहू शकत नव्हता. त्यालाही रडू येत होतं. मी रिक्वेस्ट केल्यानंतर त्याने मला नंतर एकदाही विचारलं नाही की मला कसला त्रास होतोय. बस
मला तसाच मिठीत घेऊन बसून राहिला. मला तशीच झोप लागली, पण त्याने मला न उठवताच इथे आणून झोपवलं. का अनय, का केलंस तू हे सगळं? फक्त मैत्री म्हणून की तूही माझ्यावर प्रेम करतोस? काय समजू मी या सगळ्याला? जर मी तुझ्याजवळ माझं प्रेम व्यक्त केलं तर करशील का रे तू त्याचा स्वीकार? तूही करतोस का रे माझ्यावर प्रेम? कसं समजणार मला? मला इतकासाही त्रास झालेलं तुला चालत नाही. माझ्यासाठी जमेल ते सगळं करण्याची तुझी तयारी आहे. खरंच तूही माझ्यावर प्रेम करतोस का? मयुरी स्वतःच्याच विचारात होती. तोच कोणीतरी तिच्या रूमचा दरवाजा वाजवला आणि त्या पाठोपाठ वेदाचा आवाजही आला. मयुरी, तू उठलीस का? आणि उठली असेल तर लवकर आवरून बाहेर ये. हे बघ 8:30 वाजत आले. वेदा बाहेरूनच बोलते. हो आंटी, आलेच मी लगेच. हो, ये लवकर. अनय काल ती झोपल्यावर निघून गेला असेल असा विचार करून तीही उठली आणि तिचं आवरायला निघून गेली. थोड्याच वेळात ती स्वतःचं आवरून रूम बाहेर आली. ती किचनजवळच्या डायनिंग टेबलपाशी गेली तर तिथे वेदा, अंजली, रुद्र आणि समीर, अंजलीचा नवरा, बसलेले होते. तीही त्यांच्याजवळ जाऊन एका खुर्चीवर बसली. त्यामुळे तिची किचनकडे पाठ होती. गुड मॉर्निंग रुद्र. मयुरी तिच्या शेजारी बसलेल्या रुद्राच्या गालावर किस करत पुढे बोलते. अरे वा, आज सगळे माझ्या आधी उठून रेडी झालेत. काय कारण आहे? मला पण समजेल का? मयुरी तिच्या खुर्चीवर बसत बोलते. हो मग, आज मी माझ्या जावयाच्या हातचा नाश्ता करणार आहे. मग का नको आवरायला लवकर? वेदा बाकी सगळ्यांकडे पाहत बोलते. ओ, म्हणजे आज जिजू नाश्ता बनवणार आहेत तर? काय हो जिजू, काय खाऊ घालणार आहात तुम्ही तुमच्या बायकोला? कुणीतरी खूपच खुश असेल आज. नाश्ता वगैरे सगळं स्पेशल जे बनतंय त्यांच्यासाठी. मयुरी अंजलीकडे पाहत खट्याळ हसत बोलते. हो, खरंच कुणीतरी खूपच खुश असणार आहे आज. तिचा नवरा तिच्यासाठी तिच्या आवडीचा नाश्ता बनवणार आहे म्हणजे मज्जा आहे बाबा कुणाची तरी. अंजली तिच्याच टोनमध्ये बोलते. ताई, तू माझंच वाक्य परत रिपीट का करते? मयुरी काहीशी गोंधळून बोलते. आणि जिजू, तुम्ही नाश्ता करणार आहात ना, मग तुम्ही इथे असं का बसले? जा ना, करा काहीतरी नाश्त्यासाठी. खरंच आज खूपच जास्त भूक लागली हो. मयुरी पोटावरून हात फिरवत बारीक तोंड करत बोलते. अगं हो हो, पण तू का आज इतकी बडबड करते आणि इतकी का खुश आहेस आज? वेदा जरासं हसत बोलते. तिला मयुरीला नॉर्मल पाहून खरंच खूप आनंद झाला होता आणि इतकी बडबड करताना पाहून तिला समजत होतं की आज मयुरी खूप खुश आहे. बस त्याचं कारण तेवढं समजत नव्हतं. वेदाच्या प्रश्नावर मात्र मयुरीला पुन्हा कालचं अनयचं येणं आणि त्याचं वागणं आठवतं. काही नाही ग आंटी, अगदी सहजच. बरं मला सांग ना, काल रात्री कुणी आलं होतं का ग घरी, जे सकाळी किंवा रात्रीच निघून गेलं असेल? मयुरी जरा चाचरत बोलते. तिला माहीत होतं की काल अनय आला होता, पण बस एकदा वेदाला विचारून खात्री करून घ्यायची होती. पण ती असं उघड उघड तिला विचारू शकत नव्हती, म्हणून तिने अशा प्रकारे विचारलं होतं. नाही तर, पण तू का विचारते? होची अपेक्षा असताना नाही ऐकू आल्याने तिचा हिरमोड होतो, म्हणून ती तशीच चेहरा पाडून आणि मान खाली घालून बसते. अहो जावई, आणा की आता नाश्ता, तुमची बायको पण आली आहे आता. मयुरी काहीच बोलत नाहीये हे पाहून वेदाच बोलते. तसं कुणीतरी येऊन सगळ्यांच्या प्लेटमध्ये एक एक मेथीचा धपाटा म्हणजेच पराठा ठेवत मयुरीजवळ येत तिच्याही प्लेटमध्ये ठेवतं. जिजू, मला नकोय धपाटा, मला भूक नाही आहे. मयुरी तिच्या प्लेटमधला धपाटा परत करत बोलते. अरे पण मयुरी, तू तर आताच म्हणालीस ना की तुला खूप भूक लागली ना, मग? तिला समोरून समीरचा आवाज येतो. जिजू, तुम्ही तिथं? मग हे धपाटा कुणी दिलं मला? बोलतच ती वर पाहते तर समोरच कमरेला ॲप्रॉन बांधलेला अनय उभा होता. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते, जी तिथे बसलेले सगळे पाहत असतात. तुझ्या नवऱ्यानेच दिलंय ते तुला, आता तर आहे ना तुला भूक? समीर बोलतो तसं सगळेच हसायला लागतात, फक्त अनय सोडून. तो मात्र त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर आलेल्या हसूत हरवलेला होता. सगळे आपल्याला हसताय हे पाहून मयुरी लाजून मान परत खाली घालते आणि तिचं ते लाजणं पाहून तर अनय तिच्याकडे अजूनच खेचला जात होता.
अरे हो हो अनय, तुझीच बायको आहे ती, तू नंतरही पाहू शकतो तिला. तिकडे बघ, किचनमधून काहीतरी जळायचा वास येतोय. अंजली जरा जोरात बोलते तसं अनय भानावर येतो आणि किचनमध्ये निघून जातो. अनय तर निघून जातो, पण मयुरीला कुठेच जाता येत नव्हतं. ती तिथेच बसून राहते. त्यामुळे सगळेच तिच्यावर हसत होते. त्यामुळे ती अजूनच मान खाली घालत लाजत होती. कसाबसा तिने तिच्या प्लेटीतला तो पराठा संपवला आणि पटकन तिच्या रूममध्ये निघून आली. ती बेडवर बसली होती. तिला खूपच जास्त लाज वाटत होती. हसूही येत होतं आणि अनय तिला सोडून न जाता तिच्यासाठी तिथेच थांबलाय याचा आनंदही होत होता. एकाच वेळी ती हसतही होती आणि लाजतही होती. तिने रूमचा दरवाजा फक्त लोटून घेतलेला असल्याने अनय हळूच रूममध्ये आला, पण तेही मयुरीला समजलं नाही. ती स्वतःच्याच तंद्रीत हसत होती आणि तो तिचं निरीक्षण करत होता. तिला लाजताना पाहून त्याला ती त्याच्याकडे अजूनच आकर्षित करत होती. मयुरी, अनयने तिला आवाज दिला, पण तो तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही. मयू, यावेळी तो जरा मोठ्यानेच बोलला, पण त्याच्यामुळे ती दचकून भानावर आली आणि तिने समोर असलेल्या अनयकडे पाहिले तर तो तिच्याकडेच पाहत होता. अनय, तू इथे म्हणजे रूममध्ये? तिला पुढे काय बोलावं हे न कळून ती गप्पच बसून घेते. का, मी यायला नको होतं का इथे? तो तिच्या अगदी समोर उभा राहत हाताची घडी घालून बोलतो. तसं नाही काही, पण मी तर म्हणजे मला काहीच समजत नाहीये, सॉरी. ती तशीच नाराज होत मान खाली घालते. अरे पागल, तू नाराज का होते? बरं ते जाऊ दे. तुला धपाटे आवडतात ना? मला आंटी म्हणाल्या म्हणून मग मी ते केले, पण तू तर एकच खाल्ला, असं का? सॉरी, म्हणजे ते सगळे मला हसत होते ना, तर मग मला नाही थांबवल्या गेलं तिथं. का नाही थांबवल्या गेलं तिथं? तो तिच्याकडे एकटक पाहत तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत बोलतो. नाही, काय हे सांगायलाच हवं का? ती अजूनही मान खाली घालून बोलत असते. हो मग, त्याच्याशिवाय कसं समजणार मला? तोही तिची फिरकी घेत बोलतो. मला मला लाज वाटत होती कारण सगळे हसत होते मला. ती पुन्हा लाजत बोलते. जशी आत्ता वाटते मला सांगताना, बरोबर ना? नाही, प्लीज प्लीज ना, ती मान वर करत आर्जवी स्वरात बोलते. अच्छा ठीक आहे, बरं तू मला आता सांगू शकते तू काल का रडत होती म्हणून? तो तिच्याकडे पाहत बोलतो तसं ती परत मान खाली घालते. मयुरी प्लीज, तूच सांगितलं नाही तर मला कसं समजेल की तुला कसला त्रास होतोय? मी नाही ग पाहू शकत तुला असं तळमळत रडताना. तुला माझ्यामुळे काही त्रास होत असेल तर तसं सांग. मी खरंच स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करेल. प्लीज, की तुला माझ्या असण्याचा त्रास होतोय? तसं असेल तर मी तुझ्यापासून दूर निघून जाईल. तुझ्यासाठी इतकं तर नक्कीच करू शकतो ना? अनय बोलतो तसं मयुरी त्याचा हात पकडत नाही अशी मान हलवते. नाही, मला तू हवाय कायम स्वरूपी. आईनंतर तू पहिलीच अशी व्यक्ती आहे की जी माझ्या इतक्या जवळ आहे. मी तुझ्यापासून दूर जाण्याचा विचारसुद्धा नाही करू शकत. प्लीज, तू दूर जाण्याची भाषा करू नकोस. मला तुझ्यामुळे काहीच त्रास नाही आहे आणि हे मी तुला आधीही सांगितलं होतं. माझ्या त्रासाचं कारण मी तुला उद्या पूजा झाल्यावर नक्की सांगेल. मयुरी उभी राहत त्याचा हात दोन्ही हातात पकडत बोलते. ठीक आहे. बरं, उद्या पूजेसाठी माझ्यासोबत आयुष आणि दद्दूही येणार आहे. त्यांना तुला भेटायचं आहे. त्याचं बोलणं ऐकून तिलाही खूप जास्त आनंद होतो. खरंच? ती अविश्वासाने विचारते. तो तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत बोलतो. बरं, तुझी सुट्टी आहे पण मला ऑफिसला जायचंय, सो मी जातो. उद्या सकाळी लवकर येईल. तो तिच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेत बोलतो आणि तो जाणार हे ऐकून तिचं मन नाराज होतं. ती नाराजी तिच्या चेहऱ्यावर ही दिसून येत होती. म्हणून अनय थोडं तिच्याजवळ सरकला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. डोंट वरी, मी घरी जायच्या आधी आज परत येईल तुला भेटायला. इतकंच बोलून तो रूम बाहेर निघून गेला. अनय निघून गेल्यावर मयुरी तशीच रूममध्ये बसून राहते. तोच तिथे वेदा येते. येताना सोबतच मयुरीसाठी अजून एक पराठाही घेऊन येते. मयू, वेदा तिच्या जवळ येत तिला आवाज देते.
हा आंटी बोल ना. स्वतःच्याच विचारातून बाहेर येत मयुरी बोलते. काही नाही, तुझ्यासाठी हे आणलेलं, तुला आवडतात ना म्हणून. वेदा बेडवर तिच्यासमोर बसत ती प्लेट मयुरीच्या हातात देत बोलते. थँक्स आंटी. मयुरी ही प्लेट घेत बोलते आणि खायला सुरुवात करते. शेवटी तिच्या आवडीचा पदार्थ आणि तोही तिच्या नवऱ्याने म्हणजेच अनयने बनवलेला, मग ती कशी नाही म्हणणार होती. मयू, एक विचारू. वेदा समोर बसलेले आणि प्लेटीतला धपाटा आवडीने खाणाऱ्या मयुरीकडे पाहत बोलते. अशी विचारते काय, बोल ना. मयुरी एक घास तोंडात टाकत बोलते. त्यामुळे तिचा आवाज जरासा बोबडा येतो, ज्याचं वेदाला हसू येतं. तुला खूपच आवडलेले दिसतायत पराठे. वेदा हसतच विचारते. तुला हे विचारायचं होतं? नाही, मला तुझ्याशी जरा सिरियस विषयावर बोलायचं आहे. वेदा काहीशी गंभीर होत बोलते. काय झालं आंटी, माझं काही चुकलंय का? वेदाला गंभीर झालेलं पाहून मयुरी विचारते. काही झालं नाही आहे, पण तू आणि अनय म्हणजे तुमचं दोघांचं नातं. मयू, तू लहान नाही आहेस की मी तुला सगळंच समजावून सांगावं. तुम्ही दोघे जर एकमेकांचा अजूनही लाईफ पार्टनर म्हणून स्वीकारायला तयार नसाल तर मला माहीत करून घ्यायचं आहे की तुम्हाला अजून असा किती वेळ लागणार आहे यासाठी. आणि तुम्हाला जर एकमेकांना स्वीकारायचंच नसेल तर अशा नात्यातून तुम्ही वेगळे झालेलेच बरे. वेदा मयुरीच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव पाहत बोलते. आंटी, तुला कळतंय का तू काय बोलते? तू मला इनडायरेक्टली अनयपासून वेगळं व्हायला सांगते, जे माझ्याकडून तरी घडणं अशक्य आहे. मयुरी काहीशा अविश्वासाने आणि नाराजीनेच बोलते. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.